विश्रांतीनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। काल झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही ठाकरे बंधूंनी त्रिभाषा सूत्राविरोधात दोन वेगवेगळ्या मोर्चांची घोषणा केली आहे, परंतु ठाकरे बंधूंचा एकत्रित भव्य मोर्चा काढण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। त्रिभाषा सूत्राविरोधात राज यांचा 5 जुलै तर उद्धव यांचा 7 जुलैला मोर्चा आहे। मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला 5 जुलैच्या मोर्चाचं आमंत्रण देण्यात आलंय आणि या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपले प्रतिनिधी निलेश बुधावरे सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, आपण पाहतोय दोन्ही ठाकरे बंधूंकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय, घोषणा करण्यात आली आहे, परंतु आता कुठेतरी दोन्ही ठाकरे बंधूंचे मेळावे एकत्रित करण्याचं कुठेतरी आयोजन केलं जात आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। अधिक काय अपडेट्स मिळत आहेत निलेश? मागच्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना एकत्रित करण्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि मराठीच्या मुद्द्यावर आता हे दोघंही एकत्र येत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। उद्धव ठाकरेंना ऑलरेडी जी त्रिभाषा सूत्र विरोधी समिती आहे त्या समितीला पाठिंबा दिलाय आणि त्यांना 7 तारखेला मोर्चा जाहीर केला। तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्या मोर्चाची तारीख बदलून आता 5 जुलै केलेली आहे। सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला या मोर्चात सहभागी व्हा यासाठी निमंत्रण दिल्याची देखील माहिती समोर येते। मात्र आता उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये येत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर अनेकांची अशी इच्छा आहे की दोन्ही मोर्चे एकत्र झाले पाहिजेत, कारण यामुळे कुठेतरी एक शक्ती प्रदर्शन देखील होईल आणि आगामी काळामध्ये दोन भाऊ एकत्र येण्यासंदर्भातल्या ज्या चर्चा सध्या सुरू आहेत त्याच्या पण देखील कुठेतरी शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीची एक शक्यता आहे। शिवाय सध्या मराठीचा मुद्दा घेऊन दोन वेगळे गट दिसायला नको असं देखील एक भूमिका त्यामध्ये निलेश, त्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं आहे की त्रिभाषा सूत्राविरोधात आता ठाकरे बंधू एकत्र येत आहेत का आणि ते एकत्रितपणे मोर्चाला हजेरी लावत आहेत का। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि सध्या